वळूयात पुढच्या बातमीकडे। मेधा पाटकरांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। दिल्लीमधल्या निजामुद्दीन भागामधून मेधा पाटकरांना अटक करण्यात आलेली आहे। उपराज्यपालांच्या मानहानीच्या तक्रारीनंतर मेधा पाटकर यांना अटक करण्यात आलेली आहे। साकेत कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाणार आहे। दुपारी साकेत कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। नर्मदा बचावासाठी ओळखल्या जाणाऱ्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। मेधा पाटकरांना साकेत कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। दुपारनंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे। दिल्ली पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केलेली आहे। निजामुद्दीन भागामधून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। दिल्लीमधल्या निजामुद्दीन भागातून मेधा पाटकर यांना अटक करण्यात आलेली आहे। उपराज्यपालांच्या मानहानीच्या तक्रारीनंतर त्यांना अटक करण्यात आलेली आहे। तर साकेत कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहे चंद्रकांत शिंदे। माझा आवाज येतोय आपल्याला? ही घटना जी आहे ही फार म्हणजे नवीन नाही आहे, तर ही जुनी घटना आहे। म्हणजे 2001 मध्ये मेधा पाटकर यांच्या विरोधात व्ही के सक्सेना यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता। याचं कारण असं की ज्या वेळेला ते नर्मदा आंदोलन सुरू होतं त्यावेळेला मेधा पाटकर यांनी एक निवेदन जारी केलं आणि त्याच्यामध्ये व्ही के सक्सेना यांच्यावर हवालाद्वारे व्यवहार केल्याचा आरोप केला होता। त्यांनी म्हटलं होतं की व्ही के सक्सेना गुजरातमधील लोक आणि त्यांची संसाधने परकीय हितासाठी गहाण ठेवत आहेत। तर हे वक्तव्य म्हणजे सक्सेना यांच्या प्रामाणिकपणावर थेट हल्ला असल्याचं म्हणत व्ही के सक्सेना यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता। त्याची सुनावणी अनेक वर्ष सुरू होती। त्या सुनावणीचा निकाल गेल्या वर्षी लागला होता आणि त्याच्यामध्ये न्यायालयाने मेधा पाटकर यांना 10 लाख रुपयाचा दंड भरण्याचे आदेश दिले होते आणि शिक्षाही ठोठावली होती। मात्र त्यांची शिक्षा म्हणजे त्या कलमानुसार 2 वर्षाची शिक्षा होती। मात्र त्यांचं वय आणि प्रकृती बघून न्यायालयाने त्यांना 5 महिन्याची शिक्षा ठोठावली होती। मात्र असं असतानाही मेधा पाटकर त्याच्या संदर्भात काही पुढे हालचाली करत नव्हत्या किंवा पोलिसांसमोर हजर होत नव्हत्या। त्यांनी याच्या विरोधात याचिकाही दाखल केली होती। ती याचिका फेटाळण्यातही आली होती। त्यानंतर ही याचिका फेटाळल्यानंतर न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट मेधा पाटकर यांच्या विरोधात जारी केलं आणि त्या जामीनपात्र वॉरंटच्या आधारे पोलिसांनी आज मेधा पाटकर यांना अटक केली आहे आणि अटक केल्यानंतर आज दुपारी त्यांना साकेत कोर्टात उभं केलं जाणार आहे। साकेत कोर्ट त्याच्यानंतर आता त्यांना काय निर्णय देतोय, म्हणजे त्यांची जी शिक्षा त्यांना 5 महिन्याची ठोठावली होती तर ती आता 5 महिने राहते की ती कमी करून 30 दिवसापर्यंत आणलंय, त्याकडे पाहणं उचित ठरेल। जान्हवी, अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।